आमदार निलेश राणेंनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याच्यापेक्षा 2023मध्ये जेव्हा हातविल्याचा टोल सुरू झाला होता, तो टोल बंद करण्यासाठी ह्यांनी आंदोलनाची भाषा केली होती आणि त्यानंतर ज्याला टोल मिळाला त्या ठेकेदाराने ह्यांच्या वाढदिवसाला जाहिराती दिल्या आहेत. हे आपण सगळेजण जाणताय, नसेल जाणत असतील तर निलेश राणेंना मी त्या जाहिरातीचे फोटो वारंवार पाठवीन. शिवसेना किंवा मी जे आंदोलन करतो त्या आंदोलनाला सर्वसामान्य लोकांसाठी असतात. काजू आंब्याचं आंदोलन असून देत, एलईडीचं आंदोलन असून देत, मुंबई गोवा रस्ता दुरुस्तीकरण करणं असून देत, परंतु आम्ही जे आंदोलन करतो त्याच्यावर सातत्याने गुन्हे दाखल करण्याचं काम निलेश राणे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. परंतु तुम्ही किती गुन्हे दाखल करा, किती आरोप करा, जे चुकीचं आहे त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आणि त्याविरोधात आम्ही जनतेला घेऊन लढाई लढणारच आहोत. आमच्या आंदोलनामुळेच ह्यांचे साथीदार जे शिरवडकर म्हणून जे मध्ये हत्या झाली होती त्यात शिरसाट हे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांचे दुसरे सहकारी याच प्रकरणामध्ये तडीपार झालेले आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करतो त्याला यश मिळतं आणि आम्ही आंदोलनं कोण आमचे आरोप करतो त्याच्यापेक्षा ती आंदोलनं तडीच लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. या उलट तुम्ही जे रवींद्र चव्हाणांवर आरोप केला होता निवडणुकीच्या वेळी आणि मोठी मोठी भाषणं केला होता आणि निवडणूक झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांना पुष्पगुच्छ घेऊन कसे त्यांच्यापुढे हात टेकलाय हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे वैभवनाईक जे आंदोलनं करतायत किंवा लोकांच्या न्याय मागण्यासाठी लोकांवर रस्त्यावर उतरत आहेत त्यावेळी परिणामाची भीती बाळगत नाही. परंतु तुम्ही कालच्या रवींद्र चव्हाणाच्या प्रकरणावरून दाखवून दिलंय की तुमच्या आंदोलनामध्ये धमक नाही, की तुम्हाला विरोध करण्याची सुद्धा तुमची धमक नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतः जी आंदोलनं केली आहेत किंवा स्वतः ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्याचं पुढे काय झालं याचा तुम्ही शांतपणे विचार करावा आणि मग माझ्यावर आरोप करावे.